नमस्कार सगळ्यांना, गुड मॉर्निंग. आणि पहिलं तर आज गुरुपौर्णिमा आहे, तर गुरुपौर्णिमेच्या सगळ्यांना खूप सारे शुभेच्छा. आम्ही चाललेलो आहे अक्कलकोटला आणि आम्ही थांबलो आहे आता इथे नाश्ता करायला जयशंकरमध्ये. म्हणलं नाश्ता करून घ्यावं आणि मग पुढचा प्रवास करावा, कारण सकाळी लई लवकर आलो आहे ना, तर मग भूक लागली आहे जरा थोडीशी. म्हणलं काहीतरी खाऊन घ्यावं. तर चला बघू आता त्यांनी काय घेते ते खायला. नाश्ता करून घेतो आणि पुढचा प्रवास चालू करतो, तर तुम्ही व्हिडिओ बघत राहा. आलं बघा नाश्ता आता. हे बघा इकडं ऑल फॅमिली, हे आमचे मोठे भाऊजी, ताई आहे त्या, आणि ही माझा नवरा. ओळखता का भैरव गवळीला आमच्या? नाही ओळखत का? तर चला पुरी भाजी खाऊन घेतो आता आम्ही मस्त अशी. आपले सरचे स्वागत करीत आहे. आलो बघा आता सोलापूरमध्ये. आता अक्कलकोट रोडला जायचं आहे आपल्याला. चलो आम्ही चाललेलो आहे आणि समोर साहेब आहेत, त्यांचा काही संबंध नाही आपल्याशी, ते त्यांचं काम करते ते. होय चला. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. अक्कलकोट आलं बघा एकदाच. आता ब्रिज खालून राईट ना. चलो आम्ही म्हणतोय तसं. वाव घ्यायचं येतं ना. चलो आता गावामध्ये चाललोय. जगमेजय राजे भोसले. जगमेजय विजय राजे भोसले. हां जबरदस्त होणार आहे. केलं तसं ते रोड बीड जायला तसं केलं व्यवस्थित राऊंड. आले बघा एकदाचे. अक्कलकोटमध्ये आम्ही पोहोचलो आता जाऊन स्वामींचं दर्शन घेणार आहे. आणि ते बोलले मेन ठिकाणी घेऊन जाणार आहे तुला, तर बघू आता ते कुठे घेऊन जाणार आहे ते नंतर ना, स्वामींचं दर्शन झाल्यानंतर ना. चला बघत राहा. चालायचं नाही, किती करते बघा. गुरुपौर्णिमा आहे. गुरुपौर्णिमेनिमित्त आले श्री स्वामी समर्थ. चल दिले आत्ताच दिले.
ही विहीर आहे. ಏನಂದ್ರೆ ಬಾಯಿ चला पटपट. आता इकडे धागा बांधायचा चालू आहे. होय ओ काय करताय? ओके. तर चला देवाचं दर्शन झालं, सगळं झालं. गाडीकडे चाललो होतो पण ह्या भाऊजीला काय काम नाही. भाऊजी म्हणले धागा बांधून घ्या. मग हाताला धागा बांधून घ्यायला लागलेत बघा. हे बघा. छान बांधता येते धागा, मस्त आवडला आपल्याला. आता स्वामींचं दर्शन झालं. आता बाळ्याच्या खंडोबाला आलं बघा. जय मल्हार. हे काय नाही, हे एकटं चालू आहे ह्यांचं. डिगी डिगी डिगी. कोण विचारत नाही, पाचारत नाही, काय नाही. मंदिर जवळ करायला बघायचं, होय दर्शन घ्यायचं देवाचं. चला त्यांना घेऊया. काय धरला मोबाईल का उचलला का चालूच केलं. मग आता आमचं कामच आहे म्हणल्यावर आम्ही तेच करणार ना. ती माझं काम नसल्यामुळे माझं मी काम करतो. चलो चला चला. खंडेराय चलत ना. चलो आतमध्ये. तर चला दर्शन वगैरे घेतलं. आता चालू घरी. जायचंय का वडवळा जायचंय का? चला आता खंडोबाचं दर्शन घेतलं. आता जाऊया आपण. दर्शन घेतलं तर बाणाला जायचं. भांडलं नाही, वडवळला जायचंय. वडवळचं दर्शन घ्यायचं आणि मग तसंच ऑन द वे घर. ऑन द वे घर. हां चला. आलो बघा आता आम्ही वडवळमध्ये. मग आता म्हणायला नको, सांगायला नको. सांगा की. हा मग मी तर म्हणलंच की आता आम्ही आलो वडवळ मध्ये. हे असं जय म्हणतो नाथनाथ ना. महाराज की जय. हे बघा, आता बघा मंदिर पुढं. हे बघा मंदिर. हे मंदिर तुम्हाला बॅक कॅमेरा करून दाखवते. आतला परिसर मंदिराच्या आतला. तर चला जाऊया, दर्शन वगैरे घेऊया. टपले आणलं ते तुम्ही? आम्ही आणले असं. चला सिद्धनागेश आहे ना. हे वडवळचं नागनाथाचं मंदिर. फोटो काढू. तर चला स्वामींचं दर्शन झालं, बाळ्याचं खंडोबाचं दर्शन झालं, सिद्धनागेशाचं दर्शन झालं. आता आम्ही चाललेलो आहे घरी. आणि मी घेणार आहे साखरेचा पेढा. मला इथला पेढा लय आवडते, त्यामुळे मी तिथं महादेवाच्या पिंडीवरचा पेढा उचलून खाल्लाय. महादेवाचा प्रसाद. घ्या की साखरेचा पेढा घ्या की. इथं आहे चला तिथं. तर चला तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. तिकडं वर काय. तर चला आता आम्ही जातो घरी. खूप आता सकाळी कधी आम्ही 5ला आलतो. आता वाजले ते तुम्हाला सांगते 4:30 वाजले ते. त्यामुळे आता आम्ही जातो घरी. जर व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर करा. आणि खरंच तुमचं स्वामींवरती श्रद्धा आहे, विश्वास आहे तर माझ्या व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करा. चला मग बाय.